वसई विरार परिसरामध्ये सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। वाहतूक कोंडीचा फटका पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांना सुद्धा बसलाय। चिंचोटी परिसरामध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांचा ताफा वाहतूक कोंडीमध्ये अडकला आणि पालकमंत्र्यांचा ताफा विरुद्ध दिशेने गेल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चौथ्या दिवशी सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। घोडबंदर रोड ते वसई फाट्यापर्यंत 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं दिसतंय। आज मी सकाळी भिवंडीच्या दिशेने जात होतो तर समोरून पालकमंत्र्यांचा ताफा येत होता, पालकमंत्री गणेश नाईक यांचा। मला वाटलं गणेश नाईक गाडीतून उतरून ती ट्रॅफिक क्लिअर करतील, पण काहीतरी झालंच उलट। हे म्हणजे ह्यांनी रॉंग साईडून येऊन त्यांच्यासाठी ट्रॅफिक क्लिअर करत होते, नागरिकांसाठी नाही। हे पालकमंत्री आहेत की कोण आहेत? आणि ताजे तपशील घेऊयात। आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत आहेत। विपुल, 20 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। ती वाहतूक कोंडीचं नेमकं कारण काय आणि कधीपर्यंत सुटणार आहे, काही कळतंय? सध्या नक्कीच मुंबई अहमदाबाद महामार्गावरती आजही चौथा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आणि या महामार्गावरती घोडबंदर ते वसईपर्यंत 15 ते 20 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। दोन्ही लाईन या पूर्ण जाम आहेत आणि या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते वाहनात आपल्या अडकून पडलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी प्रवास करत असताना नागरिकांना आव्हान असेल की जर काम असेल तर घराबाहेर पडावं आणि या मार्गाचा प्रवास करावा, असे आता प्रशासनाकडून देखील या ठिकाणी नागरिकांसाठी आवाहन करण्यात यायला पाहिजे। कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशी वाहतूक कोंडी झाली की नागरिकांना 4-5 तास या महामार्गावरती अडकून पडावं लागतंय आणि प्रवास करावा लागतो। या ठिकाणी आज सकाळी पालकमंत्री या पालघरच्या दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा चिंचोटीच्या दरम्यान अडकला होता आणि त्या दरम्यान त्यांनी विरोधी दिशेने नेल्याने नागरिकांनी सुद्धा आता तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। कारण की नेत्यांसाठी जर विरुद्ध दिशेने नेलं जाते, मात्र नागरिकांच्या वाहतूक सुरक्षेसाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाहीये। त्यामुळे आता नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। सध्या नाही, बरोबर आहे। या मार्गावरच्या वाहतूक कोंडीची ओरड जवळजवळ रोजचीच आहे आणि ती लवकरात लवकर सुटावी ही अपेक्षा। विपुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।